कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतायत. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. कुठल्या कुठल्या राज्यामध्ये ऑपरेशन लोटसची चर्चा व्हायची आणि त्यानुसार अनेक राज्यामध्ये भाजपनं वेगवेगळ्या पक्षांमधल्या आमदारांना आणि खासदारांना आपल्यामध्ये ओढलंही होतं. पक्षामध्ये त्यांची ताकद वाढवली. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून केला आणि त्यात शिवसेनेचे 2 गट झाले. आता जो उरला सुरला गट आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता आहे. हे तुम्ही लक्षात घ्या की ऑपरेशन टायगरची चर्चा त्याच वेळी होते ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी या हालचाली केल्या आहेत. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये अस्वस्थता आहे. पक्ष बांधणी, पक्ष संघटना, पक्ष विस्ताराच्या मुद्द्यावरती. आणि त्याच वेळी अधिवेशन संपल्यानंतर काही काळानंतर त्या बैठका झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या दरम्यानच्याही काही काळात बैठका झाल्या आणि मग काही काळ लोटला. अशोक खराचं संपूर्ण प्रकरण हे चर्चेत राहिलं, ते राहणारच आहे. नाशिकचं एक कॉर्पोरेट कंपनीतलं एक खळबळजनक प्रकरण पुढे आलं आणि या सगळ्या बातम्यांमध्ये एक ठळक बातमी चर्चेत आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत एकूण, पण त्यातील बहुतांश खासदार हे फोडले जातील. मुळात या प्रकारची चर्चा का होते आणि तिला बळ कुठून मिळतं? संजय राऊत म्हणतात की ते प्लांट केलेल्या सगळ्या या बातम्या आणि त्यात काही अर्थ नाही. संजय राऊत काय म्हणतायत ते पाहूया आणि मग एकनाथ शिंदे गटाचे खासदार ठाण्याचे नरेश म्हस्के काय म्हणतात या दोघांचेही बाईट्स ऐकल्यानंतर त्या अनुषंगाने आपल्याला पुढे या व्हिडिओमध्ये जाता येईल. कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतायत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. ऑपरेशन टायगर आहे. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा करताय. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की ऑपरेशन हे एकदाच होतं. म्हणजे एक त्यांनी मान्य करून टाकलं की एकदा ऑपरेशन शिवसेनेचं झालं. दुसऱ्या गटाचे शक्तिशाली नेते हे एकनाथ शिंदे झाले, त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे ही खासदार आहेत. इकडे उद्धव ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आणि मग संजय राऊत आणि बाकी सगळे खासदार महाराष्ट्रातले. आणि आमदारांची संख्या सुद्धा ही त्यांची इतरांच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये चांगली आहे. पण हे सगळं चित्र शिवसेनेसाठी अजिबात चांगलं नाही, कारण शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक जास्त जिंकून आले. जे एकनाथ शिंदेना जिंकून आणायचे होते ते त्यांना होऊ शकलं नाही. आणि खासदारांची संख्या सुद्धा एकनाथ शिंदेच्या तुलनेमध्ये शिवसेनेची ही जास्त आहे.
आमदारांची संख्या मात्र कमी असल्यामुळे सत्तेतनं ते बाहेर फेकले गेले. महाविकास आघाडी सोबत आहे, त्यात ही कुरबुरी कधी ना कधी सुरू राहतात. पण उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद मात्र वाढवली, वाढताना दिसली महानगरपालिकेमध्ये किंवा बाकी ठिकाणी. पण महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रामध्ये मात्र अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गटाची, उभाठाची दयनीय अवस्था आहे. गलितगात्र अवस्थेमध्ये कार्यकर्ते, त्यांना दिशा नाही शिवसैनिकांना. आणि मग अशा भरकटलेल्या राजकीय परिस्थितीमधनं आपण किती काळ तग धरणार, पुढे जाणार? आत्ता अलीकडच्या काळामध्ये कुठलीही निवडणूक नाही, सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संपून गेलेल्या आहेत. पण नंतरच्या काळामध्ये 2029च्या निवडणुकीला सामोरं जाताना, लोकसभा आणि मग विधानसभेच्या, मग त्यावेळी पक्षाची स्थिती काय असेल त्यापेक्षा आपण शिंदे गटात जावं का, असा एक मतप्रवाह आहे, तो तुम्हाला अमान्य करता येणार नाही. याचं कारण असं की उद्धव ठाकरे गटाची जी बैठक झाली, ज्याची मी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला, त्या पक्षाच्या बैठकीमध्ये जेव्हा राज्यसभेच्या निवडणुकीवरून माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी या थेट उद्धव ठाकरे यांना त्यांनी प्रश्न केला. अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची पद्धत शिवसेनेमध्ये नाही आणि बाळासाहेबांना असा कुठलाही प्रश्न विचारल्याचं आम्हाला स्मरत नाही किंवा त्याचं कुठे काही रिपोर्टिंग झालं नाही इतक्या टोकदारपणे. पहिल्यांदा त्यांना संधी दिली, दुसऱ्यांदा त्यांना शक्यता असती संधी देण्याची तरी दिलीच गेली पाहिजे असं वगैरे काही नाही. कारण इतर बरेच पक्षामध्ये नेते आहेत, मुळात त्यांनाच काँग्रेसमधनं इकडे आणलं गेलं आणि आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळे त्यांना ही राज्यसभेची संधी मिळाली. आणि मग दुसऱ्यांदा शरद पवारांना ती संधी देताना मग आपल्याला का ती मिळू नये असा प्रयत्न होता. म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांकडे पण अंगुली निर्देश केला. उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न केला की आपल्याला अशी काय गरज पडली होती की शरद पवारांचं नाव पुढे करायची जी संजय राऊतांनी केली. आणि याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये सुद्धा खूप बिनसला आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली. काही पुष्टी त्याची नंतर झालेली नाही, ती बातमी तशीच तबली. त्याच वेळी पक्ष संघटनेच्या बाबतीत काय करायचं? पक्ष संघटना करत नाही, तुम्ही लोक दौरे करत नाही, असा मात्र एक मतप्रवाह आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये होता की पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. उद्धव ठाकरे फिरत नसतील तर आदित्य ठाकरे यांनी किमान महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे. एकेकाळी जेव्हा या शिवसेनेची दोन शकलं झाली त्यावेळी आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जी काही सहानुभूती राज्याची कमावली होती त्याची आठवण अजूनही केली जाते. आणि एक वेगळा उद्धव ठाकरेंचा करिश्मा आपल्याला पक्ष फुटल्यावर नंतर पाहायला मिळाला. त्यांच्या सभेला गर्दी पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या सभेला सुद्धा गर्दी मिळाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व त्यावेळी असं वर आलं, डोळ्यात भरलं लोकांच्या. आणि हे नेतृत्व अधिक परिपक्व होतंय, लढणारं नेतृत्व आहे असं म्हणून लोकही त्यांच्याकडे पाहून राहिले, पाहत होते. पण नंतरच्या काळात आपण पाहिलं की काय परिस्थिती पक्षाची झाली. या सगळ्या दयनीय परिस्थितीमुळे, उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये आणि खास करून खासदार आमदारांमध्ये खूप अस्वस्थता आहे. आणि ती अस्वस्थता त्या बैठकीमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर भाजपचा हिरवा कंदील नसताना, त्यांनी हिरवी झेंडी दाखवली नसताना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कुठलीही तशी परवानगी नसताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पडद्यामागून हालचाली केलेल्या आहेत खासदार फोडण्यासाठी. आणि खासदारांची आपली संख्या ही मोठी करायची आणि भाजपला तसाही शिवसेनेचा, शिंदेचा पक्ष हा फार काही वाढू द्यायचा नाही. आणि इथे सुद्धा शिवसेना एकत्र असताना ती आपल्याला भाजपपेक्षा वरचढ ठरू नये. मग दोन पक्षामध्ये, एका गटामध्ये दोन पक्ष झाले, शिवसेनेची दोन शकलं झाली. हा त्याच रणनीतीचा भाग होता. पण नंतरच्या काळामध्ये शिंदेचे फडणवीसांसोबत खटके उडत असले वारंवार आणि आता सुद्धा तीच परिस्थिती कायम असल्याचं सांगितलं जात आहे. वेगवेगळे मुद्दे त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्या आमदारांना, मंत्र्यांना निधी नीट मिळत नाही किंवा मंत्र्यांचा तितका असा प्रभाव नाही असं म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला कुरबुरी ऐकू येतात. महाविकास आघाडीमध्ये तर कुरबुरी होत्याच आहेच, पण महायुतीमध्ये सुद्धा काही कुरबुरी नाही. तिकडे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदलती स्थिती, पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे भाजपच्या कंट्रोलमध्ये आहे, ते काही त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. तसं एकनाथ शिंदेचं नेतृत्व, त्यांचा पक्ष, ते स्वतः हे भाजपच्या बऱ्यापैकी ऐकण्यातले आहेत आणि त्यांच्या ऐकण्याच्या बाहेर ते अजिबात जात नाही किंवा तशी हिंमत करत नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र देवेंद्र फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न होतो आणि शह आणि काटछाटचं राजकारण आपण सातत्यानं पाहतो. मग आता भाजपनं ग्रीन सिग्नल दिला नसला तरी सुद्धा खासदार फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. अरविंद सावंत, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचोरे, राजाभाऊ वाजे, ओमराजे निंबाळकर, संजय
जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख असे 9 खासदार आहेत. पण संजय दिना पाटील आणि संजय देशमुख हे त्या बैठकीत हजर नव्हते, पण बाकी 6 खासदार बैठकीत हजर होते. ठाण्यामध्ये ती मध्यरात्री गुप्त बैठक झाली आणि अशा प्रकारच्या गुप्त बैठकाहून कसं ऑपरेशन केलं जातं हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय, इतर राज्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा. त्यामुळे अशी गुप्त बैठक झालीच नाही असं कितीही काही म्हटलं असलं तरी सुद्धा अशा गुप्त बैठका होऊनच शिवसेनेची 2 शकलं झाली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 तुकडे झाले. आपण तेही पाहिलेलं आहे. त्यामुळे गुप्त बैठका होतात, त्याचा सुगावा कुणाला तरी लागला. पण हे 6 खासदार बैठकीत होते एकनाथ शिंदे यांच्या, आणि मग संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि संजय जाधव या 3 खासदारांपैकी 2 खासदार हे व्हिडिओ कॉलवरून त्या बैठकीमध्ये सहभागी झाल्याची माहिती पुढे आली. अर्थात माहिती पुढे आली म्हणजे काही पत्रकार स्वतःहून काही बातम्या तयार करत नाही. एखाद्या वेळेला बातमी चूक मागे पुढे होऊ शकते, पण कुठून तरी काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय अजिबात हे शक्य नाही. मग अरविंद सावंत म्हणतात की माझी छाती जरी चिरली तरी सुद्धा तुम्हाला त्यात शिवसेना दिसेल, उद्धव ठाकरेंचंच, त्यांनीच त्यांना खासदार केलं आणि मग मातेच्या दुधाशी प्रतारणा करणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले या सगळ्या परिस्थितीवर पुन्हा एकदा त्यातलाच एक प्रेस कॉन्फरन्स मधला एक तुकडा छोटासा आपण पाहूया आणि नंतर मग मी तुम्हाला पुढे आणखी माहिती देईन. कुणाकुणाची नावं त्यात टाकली सगळेच. हा म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जातो. संजय राऊतांचं वक्तव्य आपण पाहिलेलं आहे. मी सांगत होतो की संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख. आता संजय यादव म्हणतात मी पुण्यात 2 दिवसापासून कुठलाही संपर्क नाही, बैठक नाही, काही नाही. परभणीचे खासदार आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर म्हणतात की मला काही माहित नाही, संपर्काने ऑनलाईनही नाही आणि कुठल्याच पद्धतीने मी बैठकीत सहभागी झालो नाही, आम्ही निष्ठावंत आहोत. संजय देशमुख म्हणतात की यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत, ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा बैठक झाल्याचं मला माहित नाही, त्याही बैठकीत मी सहभागी झालो नाही. एक प्रत्यक्ष बैठक, एक ऑनलाईन बैठक. त्यामुळे काहींवर त्या बैठकीत सहभागी झाल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या खासदारांना वर आरोप आहे की ते व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये किंवा ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आता मुळात मुद्दा असा आहे की ठाकरेंच्या पक्षामध्ये जी काही अस्वस्थता आहे ती जर एकंदरीत आपण पाहिली आणि दुसरीकडे हे ऑपरेशन टायगर पाहिलं, त्यांच्या हालचाली पाहिल्या, आणि या दोघांना जर आपण जोडून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो जोडून घेण्याचा प्रयत्न केला, दोन्ही वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची प्रेस कॉन्फरन्सेस आपण पाहिलेले आहेत, पत्रकार परिषदा पाहिले, त्यांचे आता बाईट्स माध्यमांमध्ये येतात टीव्ही चॅनल्सवरती, आणि सगळे खंडन करतायत. म्हणजे अशा प्रकारचं काहीही सुरू नाही असं संजय राऊत आणि त्यांच्या पक्षातले नेते म्हणतात. अशा प्रकारची कुठलीही बैठक झाली नाही असं नरेश म्हस्के जे ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार आहेत ते म्हणतात. मग ही बातमी आली कुठून? ही बातमी टायगर ऑपरेशन टायगरची जी आली आहे त्याला हे संदर्भ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ठाकरेंच्या गटात सुद्धा अस्वस्थता आहे. मुळात ती अस्वस्थता फार वाढू नये आणि आपल्या खासदारांवरती आणि या सगळ्या लोकांवर आपलं नियंत्रण असावं, तर त्यासाठी त्यांना आधी पक्ष संघटना, पक्ष विस्तारासाठी मेहनत करावी लागेल, जी तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत दौरे काढावे लागतील, भलेही निवडणुका डोळ्यासमोर नसतील तरी सुद्धा. मात्र यात कुठेतरी ते कमी पडतायत आणि त्यामुळे अस्वस्थता वाढत जाते आणि या अस्वस्थतेचा फायदा हा कधीही राजकारणामध्ये दुसरा गट घेतोच. त्यामुळे शिंदे गट जे टपून बसलेले आहेत त्यांच्या खासदारांवरती, त्यांचे असे सातत्यानं प्रयत्न आहेत की आपल्याकडे यांचे खासदार जर वळले तर आपली ताकद वाढेल, कारण आजच्या घडीला शिंदे गटाची ताकद आणि त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांना वाटतं, जे भाजपकडून घडतंय. आणि म्हणून आपला पक्ष मजबूत व्हावा, आपण सामान्यांचे प्रश्न सोडावे, सामान्य माणसांचा चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिले जाते, याची पूर्ती जाणीव एकनाथ शिंदेना, आणि म्हणून मग त्यांची अशी इच्छा आहे की आपण पक्ष विस्तार करावा. माझी माहिती अशी आहे की काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विधानसभेत आणि लोकसभेमध्ये जे भाजपच्या विरोधात लढलेले जे काही उमेदवार आहेत, म्हणजे भाजपचा उमेदवार जिंकला पण दुसऱ्या क्रमांकावरचा जो उमेदवार आहे विधानसभेतला आणि लोकसभेतला,
त्यांना आपल्या बाजूनं वळतं करायचं, आपल्या पक्षात समावेश करायचा त्यांचा, आणि मग आपल्या पक्षाची ताकद वाढावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करायचे. अशा पद्धतीनं एक रणनीती वेगळ्या पद्धतीनं इथे शिवसेना शिंदे गटामध्ये सुद्धा आखली जाते, त्यावर अंमलबजावणी सुद्धा केली जाते आणि त्याचे काही रिझल्ट आपल्याला येत्या दिवसात पाहायला मिळेल. मग ऑन द कॉन्ट्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नेमकं काय चाललंय हेही पाहायला पाहिजे. आता वेळीच जर उद्धव ठाकरे यांनी जर आपल्या खासदारांना सावरलं नाही, पक्षाला सावरलं नाही, तर त्यांना आणखी काही बरंचसं नुकसान भविष्यात होऊ शकतं. एक मुद्दा हा. दुसरा मुद्दा अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना हे भलेही असं काही वाटत असेल की ऑपरेशन टायगर करून आपण त्यांच्या खासदारांना आपल्या पक्षामध्ये घ्यावं, पण ते होऊ न देण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाऊ शकतो. पण उद्धव ठाकरे स्वतः म्हणाले होते की मला लढायचं यांच्या विरोधात, पण तुमची साथच नसेल आणि तुम्ही माझ्या सोबतच नसाल तर मी लढू कसा. कारण विधान परिषदेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवावी असं सुद्धा म्हटलं जात आहे, आणि जर तुम्हीच माझ्यासोबत नसाल तर मी पुढे कसं जाऊ असं सुद्धा सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. बऱ्याच हालचाली सुरू आहे पडद्यामागून, त्याचा आपण वेध घेण्याचा काही प्रमाणात प्रयत्न केला. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा की तुमची मतं या संदर्भातली काय, की पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्या गोष्टी घडतायत आणि दुसरीकडे महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न, अवकाळी पावसाचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, युद्धामुळे गॅस सिलेंडरची कमतरता आणि असे सगळे आवासून तुमच्यासमोर प्रश्न उभे असताना सुद्धा अशा सगळ्या गोष्टींची चर्चा सुद्धा होते. त्याला सुद्धा एक महत्व दिलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवराष्ट्र डिजिटल चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स तुम्ही फॉलो करा. वेबसाईट नवराष्ट्राची ती तुम्ही अवश्य तिला सबस्क्राईब करा, तिला फॉलो करा. चला, खूप धन्यवाद, नमस्कार.